क्रिकेट असो कोणता खेळ असो वेटिंग कुठेतरी मनाला लागते. ते वेळेत आलो आणि या वेळेत येऊन खेळ केला जाईल. वासुदेव भोईर यावेळी लीड करतायत. यष्टांच्या मागे माही दिसतोय. गोलंदाजी मार्कवर कोण असेल नक्कीच पाहावं लागेल. सलामीचे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसत आहेत. चला 12th मॅन टीम टेंबरे. येस नक्कीच ऑफिसियल्स धर्मेंद्रजी वर्मा गणेशजी गायकर संपूर्ण सिरीज मध्ये पाहायला मिळतील. वर्मा सर आणि सारिका मैदान एक वेगळंच कनेक्शन आहे. जेव्हा जेव्हा या मैदानावर क्रिकेटचा रणसंग्राम असतो त्यावेळी आम्हाला वर्मा सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वॉट बॉन्डिंग विथ मुरबाड. गणेश गायकर याच तालुक्यातला एक मशहूर खेळाडू आहे. क्रिकेटचा बेताज बादशाह आणि खऱ्या अर्थानं आज क्रिकेट खेळून खेळून आलेला अनुभव आज पंचाच्या भूमिकेत या मैदानावर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर वासुदेव भोईर. तुरुक्का एक्का टीम कोसले संघासाठी. यष्टांच्या मागे माही गोतारणे आणि बॅटर्सचा विचार केला तर स्ट्रायकर एंडला त्या ठिकाणी मनोज आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला स्वप्नील. 5 षटक आहेत. पहिलं षटक सुरू होतंय काही क्षणामध्ये. या स्पर्धेचा दुसरा सामना सुरू होतोय. सामना क्रमांक 2 क्रमांक 1 आणि या पहिल्या इनिंग्सला सुरुवात होतीये. मनोज ऑन स्ट्राइक, वासुदेव ऑन बॉलिंग मार्क. चला पंच सिग्नल 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू वासुदेव टू मनोज. पहिला चेंडू फुलरलेनचा चेंडू होता. त्या ठिकाणी वासुदेवनं आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. टीम कोसले संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत आमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आमच्या MD यांच्याकडून. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर कट केलाय. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं 2 धावा आरामात पूर्ण करत असताना त्याकडे मनोज आणि स्वप्नीलनं धावफलक सुरू केलंय. या 2 धावांनी धावफलकावर 2 धावा. पहिल्या 2 धावा या इनिंगच्या पाहायला मिळत आहेत. सारिका मैदान जबरदस्त सजवलेले हे मैदान. त्याहीपेक्षा जबरदस्त ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. स्विंग केला होता चेंडू. चेंडू निघून चाललाय त्या ठिकाणी लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. पहिले 3 चेंडू आणि स्कोर कार्डवर 6 धावा. वासुदेव भोईर मनोजच्या बॅट मधून आला या इनिंग मधला पहिला चौकार. व्हॉट अ स्ट्रोक. अगदी अलॉंग दी कार्पेट हा चेंडू निघून गेला त्या ठिकाणी मैदानाबाहेर. 4 धावांसाठी चौकार आलाय. 6 धावा. पुढील चेंडू असेल वासुदेवचा. यावेळी हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोचणार नाहीत. चेंडू त्या ठिकाणी सीमा रेषे लगत जात असताना धावत जाऊन चेंडूला थांबवलं गेलंय. पुन्हा 2 धावा आल्यात. चेंडू वगैरे मागे 2-2 धावा येत आहेत. वर्मा सर त्या ठिकाणी काहीतरी समजावून सांगतायत. अतिशय गाढा अनुभव आहे या अंपायरिंगचा. वर्मा सर अगदी त्यांच्याकडे पाहता क्षणी कळून येतं आणि जर पाहिलं अंगकाठी अगदी बिली बाउंडन यांच्यासारखी पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं या मैदानावर त्यांचा वावर असतो. एक्सपिरियन्स सांगून जातो. वासुदेव तू मनोज कट केलाय. चेंडूला निघून चाललाय चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मला वाटतं थोडा जास्त धावा खर्च करतोय वासुदेव. 4 मिळतील या चेंडूवर. आतापर्यंत पाहिलं तर 12 धावा धावफलकावर अंकित होताना पाहायला मिळत आहेत. 12 ऑन स्कोरबोर्ड. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू असेल. पहिल्या 5 वर आल्यात 12. 1 डॉट 2 डबल 2 चौकार. लाजवाब बहारदार असं नियोजन पाहायला मिळतं. या स्पर्धेचा विचार केला
ओके आहे 12वा खेळाडू त्यांचा. आपण पुढे खेळ चालू ठेवा, त्यावर निर्णय होईलच. असेल तर ती पेनल्टी शेवटपर्यंत 5 षटकात होऊ शकेल. ते यावेळी मात्र पॅडवर धडकला चेंडू. मला वाटतं वासुदेव थोडी घाई झाली, एक्साइटमेंट वाढली आणि एक्साइटमेंटमुळे कुठेतरी आपण जो वेळ घेतला आणि त्या वेळ घेतल्यामुळेच त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावाची संधी होती ती आपण गमावली आहे आणि षटक संपले, पहिले षटक संपले. आणि टीम कोसले संघ ही गोष्ट लक्षात घ्या की 12th मॅन साठी कोणत्याही प्रकारची जर्सी कंपल्सरी नाही आहे. आयोजकांनी सांगितलं की कोणती जर्सी कंपल्सरी नाही आहे, 12th मॅन असणं गरजेचं आहे. जाऊया पुढे. पहिलं षटक संपले. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात आल्यात तब्बल 13. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. त्या ठिकाणी सचिन आलाय दुसरं षटक घेऊन. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा मनोज. अवे फ्रॉम द बॉडी, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय वेगानं, सीमा पार, चौकार. चौकारांची आतषबाजी मनोज केंबर यांच्या बॅट मधून हा येतोय तिसरा चौकार. असं म्हणायला काही हरकत नाहीये. वेळ झाला थोडा यायला, मात्र सुहास केंबारी यांनी विश्वास टाकलाय मनोज यांच्यावर आणि विश्वासाला सार्थ फलंदाजी करत असताना सचिन पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन जातोय. यावेळी जबरदस्त प्रहार अलॉंग द कार्पेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. बॅक टू बॅक. फुल मेंबर टीम नाहीये, जादूटोण्याशिवाय काही नाहीये आणि मनोज केंबारी खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडूवर प्रहार करतायत, चौकार वसूल करतायत. धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळी चेंडू निघून चाललाय. पुन्हा एकदा सीमा रेषेच्या लगत त्या ठिकाणी झाली चूक. चुकीला माफी नाहीये, चौकार. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. सचिनला पहिल्या 3 चेंडूंवर आले 3 चौकार. बारदार फलंदाजी मनोज केंबारी यांची. टीमसाठी, गावासाठी आणि आपल्या नावासाठी आणि स्पर्धेचं गोड नाव आहे आमदार चषक मुरबाड 2025 चा हा रणसंग्राम गाजवला जातोय मनोज केंबारी यांच्या बॅटनं. तळपते बॅट. कमबॅक करावं लागेल सचिन. या ठिकाणी वासुदेव करतायत चूक, सातत्यानं चुका होत आहेत, मिसफिल्ड होत आहेत आणि जिथे 1 धाव तिथे मिळाली 2. 1 से भला 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 27 अंकावर. 27 विदाउट लॉस. व्हॉट अ स्टार्ट. जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. दुसरं षटक अजून संपलंही नाही तर धावफलकावर तब्बल
धावा 27. सचिन नेक्स्ट बॉल फुल टॉस. एज झाली आहे एस्टनच्या मागे. महेंद्र गोतारने त्या ठिकाणी चेंडूला थांबवतोय, अडवतोय, खूप अंतराळानं आलंय डॉट. पहिल्या षटकातला पहिला चेंडू डॉट, त्यानंतर तब्बल 11वा चेंडू डॉट. पहिला आणि 11वा डॉट, बाकी सर्व धावा धावा आणि फक्त धावा पाहायला मिळतात टीम टेंभरे संघासाठी. नेक्स्ट बॉल. व्हॉट अ ब्लो, व्हॉट अ ब्लो, ह्यूज बिगी सिक्सर. खेळ संपलाय. 12 चेंडू आणि तब्बल 33 धावा. धावफलकावर जी टीम खेळाडू गोळा करत होती सकाळच्या सत्रापासून की आम्हाला खेळाडू कमी पडतात की काय, आणि मला वाटतं मनोजनी सांगून दिलंय जास्त लोकांची गरजच नाही. मी आहे. पहिले 12 चेंडू जर पाहिले तर स्वप्नीलनं एकही चेंडू खेळलेला नाहीये. 12च्या 12 चेंडू मनोज केंबारी यांनी खेळलेत आणि या 12 चेंडूंवर तब्बल 33 धावांची एक बहारदार इनिंग या ठिकाणी उभी केली आहे आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. आणि या स्पर्धेतील अस्तित्व निर्माण करण्यासाठी ही लढाई अस्तित्वाची आहे. एका बाजून टीम ई-स्टार कोसले फ्रॉम कल्याण आणि दुसरीकडे टीम आर्यन स्पोर्ट्स टेंभरे फ्रॉम मुरबाड. व्हॉट अ बॅटिंग. कमबॅक करावा लागेल टीम कोसले टीम, कारण ओळखली जातीय टीम कमबॅक करण्यासाठी. मनोज केंबारी यांना दूर ठेवावं लागेल, ऑफ स्ट्राईक ठेवावं लागेल. स्वप्नीलवर दडपण आहे, स्ट्राईक द्यावी लागेल. तिसरं षटक घेऊन आलाय महेंद्र अर्थात माही. पहिला चेंडू असेल. वासुदेव वेस्टर्नच्या मागे उभा आहे. ज्या वासुदेवनं पहिलं षटक हाताळलं खूप महागडं ठरलं होतं, त्याही पेक्षा महागडं षटक सचिनचं. तब्बल 20 धावांचं षटक आलं, ज्यामध्ये पाहता पाहता 3 चौकार 1 षटकार. पहिला चेंडू. संधी निर्माण केली आहे, संधी निर्माण झाली आहे आणि संधीचं केलंय सोना. फर्स्ट विकेट डाऊन फॉर आर्यन स्पोर्ट्स टेंभरे. स्वप्नील बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला विकेट. मी म्हटलं होतं टीम ई-स्टार कोसले कमबॅक करू शकते, कमबॅक तर केलंय. तो विकेट मिळाले स्वप्नीलची, ज्यानं पहिला चेंडू फेस केला आणि झेलबाद होत त्या ठिकाणी डगआउट मध्ये यावं लागलंय. जागा घेण्यासाठी आयुष गेलाय. स्ट्रायकर एंडला मनोज केंबारी यांना ऑफ स्ट्राईक ठेवावं लागेल. मित्रांनो, ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे, 12 चेंडू 33 धावांची एक जबरदस्त इनिंग. यावेळी कट केलाय आणि झालंय काय तर वेस्टर्नचा वेध नॉन स्ट्रायकर एंडला, आणि मला वाटतं त्या ठिकाणी अधिक धावा मिळू शकल्या असत्या. एक सिंगल मिळेल. मात्र सगळ्यात महत्वाचं काम आयुषने केलंय. इन फॉर्म मनोज केंबारी स्ट्रायकर एंडला. हा विकेट महत्वाचा असेल टीम ई-स्टार कोसले संघासाठी, नाहीतर इथून पुढे याच पद्धतीने खेळलं तर खूप मोठा धावांचा डोंगर उभा राहू शकेल. महेंद्र टू मनोज MMO. कट केलाय, चेंडू चाललाय त्या ठिकाणी कव्हरला क्षेत्ररक्षक. ओ माय गुडनेस. यावी संधी आहे, संधी आहे, संधी आहे. मात्र कुठेतरी 2 धावा मिसफील्ड झाली आणि एक अतिरिक्तची धाव देखील मिळाली. धावफलक चाललंय पुढे वेगानं. 36 रन्स. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मी म्हणतो महेंद्र गोतारने यांनी हा चेंडू कलेक्ट नाही केला. कलेक्शन महत्वाचं नाही. यावेळी 22च्या रूपाने मिळतील मला वाटतं त्या ठिकाणी
एक सिंगल लेग बाईजच्या रूपाने मिळाली आहे. गणेश गायकर सांगतात इट्स अ लेग बाईज. मनोज केंबारी ऑफ स्ट्राईक 37 धावा धावपलकावर आहेत. 27-1. एक गडी गमावला टीम टेंबरे संघानं. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. दर्दी रसिक आहेत, प्रेक्षक आहेत आणि दर्दी प्रेक्षक आपल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. कनेक्शन किती चांगलं पाहावं लागेल आणि मला वाटतं त्या ठिकाणी एकच धाव मिळती आहे. आयुष्य 2 सिंगल. मात्र जर मनोज केंबारी यांच्याकडे पाहिलं तर 14 चेंडू 35 धावा. जबरदस्त. यावेळी पंचांचा वेध घेतलाय त्या ठिकाणी जी आमचे गणेश गायकर थोडेसे जयबंदी फील करतायत की चेंडू जाऊन थेट आदळलाय त्यांच्या हातांवर. षटक संपलंय. किफायती षटक ठरलंय महेंद्र गोतारणे यांचं. केवळ 6 धावा खर्च केल्यात, एक विकेट देखील. आणि याच प्रकारची गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये अपेक्षित होती. मात्र मनोज केंबारी यांनी सांगितलं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. 39 धावा 39. 13च्या सरासरीनं 3 षटकांमध्ये या धावा आल्यात. आणखी 2 षटकं शिल्लक आहेत आणि अजून 2 षटकांचा विचार केला तर इथून पुढे प्रोजेक्टेड स्कोर किमान 55 ते 56 पाहायला मिळेल. पाहूया तिथपर्यंत पोहोचतील का. पांडुरंग या गोलंदाजाला खूप वेळा संघाला संकटातून बाहेर काढताना पाहिलंय. या पांडुरंगाला नाव पांडुरंग आहे आणि संघासाठी खूप वेळा कामही तसं केलंय. तारणहार पांडुरंग. स्ट्रायकर येईल मनोज. कामगिरी करणं थोडं कठीण असेल कारण ज्या पद्धतीने मनोज फॉर्म मध्ये आहे इथून पुढचा प्रत्येक चेंडू सांभाळून सावध टाकावं लागेल. पहिला चेंडू होता त्या ठिकाणी मिड विकेटला ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक असतील. सिंगल येईल आणि या सिंगलनं धावफलक 40 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आणि या 40 धावांमधल्या 36 धावा मनोज केंबारी यांच्या बॅटमधून आल्यात. 37. पुढचा चेंडू पांडुरंग तो आयुष. विकेट महत्वाची झालेली आहे. विकेट येणं गरजेचं आहे. जबरदस्त स्ट्रोक डीप त्या ठिकाणी कव्हर स्वीपर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल मिळेल. सातत्यानं याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. जर मागील काही चेंडू पाहिले ना तर मागच्या 5 चेंडूंवर 5 सिंगल आल्यात. पांडुरंग तू मनोज. मोठा फटका अपेक्षित आहे. इम्प्रोव्हायझेशन अपील आणि धुडकावून लावलंय त्या ठिकाणी. नेक्स्ट बॉल. पांडुरंग. मी म्हटलं पांडुरंगानं जबरदस्त कामगिरी केली आहे. आणखी एक चांगला फटका सजवला. 2 धावा. मनोज केंबारी थोडेसे टायर्ड फील होत आहेत कारण सराव नाही. नाणेफेकीच्या वेळी म्हटलं की आम्ही सरावात नाही आहोत. सराव असणं किती गरजेचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. क्रिकेट आहे मात्र जो क्रिकेट खेळलाय तो नक्कीच मैदानावर उभा राहू शकतो. यावेळी पुलरलेंचा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साइडला काऊ कॉर्नरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येते यापेक्षा अधिक येणार नाही. 44 रन्स. एकच गडी गमावला टीम टेंबरे संघानं. खूप मेहनत घ्यावी लागेल टीम कोसले. संधी आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एक सिंगल येतोय म्हणजे खोदा पहाड निकला चुहा. इतका चांगला फटका सजवून देखील केवळ एक सिंगल येते आणि सिंगल सोबत षटक देखील संपते. पांडुरंगाच्या या षटकात आल्या 6. दोन्ही षटकं पाहिली तर कॉपी पेस्ट महेंद्र आणि पांडुरंग यांची.
एक डबल आणि 4 सिंगल. दोन्ही षटकं किफायती ठरली. मात्र पहिल्या 2 षटकात आलेल्या 33 कुठेतरी डोकेदुखी ठरतील बॅटिंग करत असताना टीम ई स्टार कोसले संघाला. 4 षटकं संपलीत. अंतिम षटक आहे. अंतिम षटकाची जबाबदारी मला वाटतं माहीकडे जाते वाटतं त्या ठिकाणी. 45-45. आता टीम आपटी आणि टीम देवगाव टायगर्स नाणेफेकीसाठी या षटकानंतर आपण यायचं. मला वाटतं दोन्ही टीम्स हजर असाव्यात. स्क्वेअर ऑफ द विकेट त्या ठिकाणी चेंडू जातो. एक सिंगल घेतली जाईल फक्त. महेंद्र गोतारने पुन्हा एक चांगली सुरुवात देत असताना या अंतिम षटकामध्ये एक सिंगल आली. 46 धावा, 46 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लुझिंग 1 विकेट ऑफ स्वप्नील. आर्यन स्पोर्ट्स टेमरे चांगली कामगिरी म्हणावी. मनोज केंबारी यांची बहारदार इनिंग अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. क्या बात है, क्या बात है. मागचा दरवाजा उघडा असताना तिकडनं झाला हल्ला. इन बोल्ड माही गोतारने. मी आत्ताच म्हटलं मनोज केंबारी चांगली इनिंग साकारतायत. एक अर्धशतकाची संधी आहे मात्र कुठेतरी नजर लागली आहे. मनोज केंबारी बॅक टू द पवेलियन. मित्रांनो जर तुम्ही पाहिलं ना तर या इनिंग मध्ये आतापर्यंत फेकले तब्बल 26 चेंडू. या 26 चेंडू मध्ये एकही वाईड, एकही नो नाही. मित्रांनो क्रिकेटमध्ये या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की तुम्ही जेव्हा जेव्हा अवांतरच्या धावा देतात ना तेव्हा तेव्हा तुम्ही समोरच्या बॅटरचा आत्मविश्वास वाढवत असता. पुन्हा एक चांगला चेंडू. बॅटर त्या ठिकाणी शैलेश अगदी वेगानं 2 धावा. कुठेतरी क्षेत्ररक्षण चिंतेची गोष्ट आहे. इथे 2 धावा होत्या का विचारावं लागेल स्वतःला. एक सिंगल या ठिकाणी बनत होती. लेग बाईटच्या रूपाने या 2 धावा आल्यात. शैलेश पहिला चेंडू फेस करत होता. जोरदार अपील होती मात्र नो लेग बिफोर साठी कोणती अपील नाहीये मित्रा. 3 चेंडूंवर खर्च केला 2. फुलरनीचा यावेळी काय घडले पाहूया. DRS आमच्या त्या ठिकाणी जी गणेश गायकर सांगतायत लेट्स वी वॉन्ट टू चेक. DRS धावबाद साठी BK स्पोर्ट्स या विषयावर बोलायचं राहील. क्वालिटी विथ क्लिअरिटी. येस इट्स OUT आउट. धावबाद. चला पुढील सामन्यासाठी देवगाव टायगर्स विपक्षात आपटी. मला वाटतं दोन्ही संघाचे संघनायक हजर आहेत. ज्या क्षणी हे षटक संपेल त्या क्षणी आपण त्या ठिकाणी नाणेफेक घेणार आहोत. जाऊया सामन्याच्या दिशेनं. न्यू बॅटर हर्षल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंमध्ये किती धावा जोडल्या जातील. 48 धावा धावफलकावर आहेत. त्यातल्या 40 धावा एकट्या मनोज केंबारीच्या आहेत. अंतिम 2 चेंडू माही गोतारने. डावखोरे हाताचा हर्षल स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू गोलंदाजाच्या दिशेला म्हणजेच OUT आउट. माही गोतारने काय जबरदस्त 2 षटका हाताळतोय. पहिल्या षटकात केवळ 6 खर्च केल्या. एक बहुमूल्य विकेट स्वप्नीलचा आला. त्यानंतर हे जर षटक पाहिलं मित्रांनो तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 3
आणि 3 गडी बाद, 2 धाव बाद, 1 बोल्ड. मनोज केंबारी यांचा महत्वाचा अडसर दूर केला माही गोतानेनं आणि खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये कमबॅक केलाय टीम ई स्टार कोसले संघानं. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स, या इनिंग मधला अंतिम चेंडू आणि बॅटर शैलेश. व्हॉट अ बॉलिंग एफर्ट्स, व्हॉट अ बॉलिंग एफर्ट्स. फक्त 9 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये आणि तब्बल 4 गडी बाद करण्यामध्ये खऱ्या आता त्याचा वाटा आहे. 49 रन्स टू विन जस्ट फ्रॉम 30 बॉल्स. ई स्टार कोसले 6 त्या ठिकाणी गडी बाद केलेत आणि जर आपण पाहिलं तर टेंबरे संघानं फक्त 48 धावा, मनोज केंबारीच्या त्या 40 धावा, वादळी पारीच्या मदतीनं 48 धावा आल्यात. मात्र 49 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. जाऊया टॉसकडे. आई एकविरा क्रिकेट टीम आपटी आणि देवगाव टायगर्स. आमदार चषक शहापूर हेड्स अँड टेल. बघूया कोण जिंकतोय पहिली लढाई. हेड इज द कॉल. हेड नाणेफेकीचा कौल जिंकला टीम आपटी बी संघानं. आपला निर्णय कळवायचा. निर्णय जरा 5 मिनिटं सांगतो. पोरं येतात ना त्याने येऊ दे, मग निर्णय कळवतो तुम्हाला. नक्कीच. तत्पूर्वी आपण या स्पर्धेविषयी बोलूया. या मैदानावर याच्या आधी कधी खेळलात का? नाही, पहिल्यांदाच आलोय. आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल कमिटीचे धन्यवाद. आता बघू काय होतं. देवगाव टायगर्स टीम या मुरबाड मधली एक मातब्बर टीम आहे. आपली कधी यांच्यासोबत लढाई? नाही नाही. नक्कीच नवीन आहेत आणि खरेच पहिली भेट यादगार करण्याचा प्रयत्न असेल. नियोजनाविषयी काय म्हणाल? नियोजन तर खूपच चांगलं आहे. आता फर्स्ट टाइम आलो इथे खेळायला. आता कोसलेवाल्यांच्या आम्ही अगेन्स्ट भरपूर वेळेला खेळलेलो आहे. ते आमचे कल्याण ग्रामीणचेच आहेत. आता नियोजन चांगलंच आहे. बघू आम्ही देवगाववाल्यांशी चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना फाईट देऊ. बेस्ट लक टू यू. तुमचा निर्णय लवकर करा. दौलतजी तोपे नाणेफेक थोडी अगेन्स्टात गेली आहे. प्रथम फलन काय येईल माहिती नाहीये. मग तुम्हाला काय गोलंदाजी करायला आवडेल की फलंदाजी? तर निर्णय त्यांच्याकडे. गोलंदाजी आली तरी आम्ही चांगलंच करू आणि फलंदाजी जरी आली तरी आम्ही चांगलंच करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आयोजन नियोजन यामध्ये तुमचा देखील नक्कीच सहभाग असणार आहे, कारण आपण सातत्याने एकत्र येऊन अशा स्पर्धांचं आयोजन करत असतात. चला आर्यन स्पोर्ट्स टेंबरे पुढील 1 मिनिटाच्या क्षेत्ररक्षण आपण सजावून घ्या. अगोदर आपल्याला आयोजकांकडून सातत्याने सूचना येतात. मित्रांनो फॉलो करा. नियोजनाविषयी मी बोलणार नाही, मात्र मुरबाडचं क्रिकेट विषयी नक्कीच बोलेल, कारण मुरबाडचं क्रिकेट, शहापूरचं क्रिकेट आणि आपलं पूर्ण भिवंडी आणि जसजसं पुढे जाऊ तसं प्रगत होताना पाहायला मिळतं. सध्याची आपल्या टीमची या वर्षातली कामगिरी. आत्ताच आम्ही सरलगाव इथे झालेल्या अंडर-25 मध्ये चॅम्पियन ठरलो आहे. आणि अंडर-25 बोललं तर फक्त आम्ही दोघेच नसतो, बाकी सर्व आमची एकच टीम आहे अंडर-25ची. त्यामुळे इथेही देखील आम्ही आमचा 100% प्रयत्न करू. नक्कीच सारिका मैदान हे नेहमी देवगाव टायगर्सला लकी ठरलेलं आहे आणि या स्पर्धेचा विचार केला तर तुमची टीम देखील या स्पर्धेसाठी कंटेस्टंट म्हणून एक आम्ही त्या टीमकडे पाहतोय. आजची कामगिरी काय होईल यावर नक्कीच आमचं सर्वांचं लक्ष आहे. कोण बॅटर्स आहेत? खरं तर आता सारिका ग्राउंड बोललं तर आमचं होम ग्राउंड म्हणायला हरकत नाही आहे. आता आम्ही प्रॅक्टिस देखील इथंच करतोय. तर आमचं बघूया, विशाल आहे, कुणाल आहे, अक्षय आहे, आदी आहे, सर्वच टचमध्ये आहेत. बघूया कामगिरी कशी होते. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आणि टीम आपटी आपल्याला विनंती आहे पुढील 2 मिनिटाच्या आत आपला निर्णय कळवायचा आहे. जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तिथे जोडले गेलेत कैलास शेलवले सर. धन्यवाद महेंद्र हेम सोनावणे सर. खेळाच्या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिल्या डावाचा विचार केला तर जिथे फलंदाजी करत असताना टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाने तब्बल धावा बनवल्या 5 षटकाच्या अंती. 48-49 धावेंचं ठेवलं आव्हान टीम ई स्टार कोसले संघापुढे. फलंदाजीसाठी ई स्टार कोसले संघाकडून दाखल झाले होते कृष्णा आणि त्यांच्या सोबतीला जगदीश. गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाकडून.
आयुष. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने यावेळेस सुंदरसा फटका. दरम्यान तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. एका सिंगलने या खेळाच्या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. सिंगलच्या मदतीने टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघ श्री गणेश होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावर. इथून पुढे पाहिलं तर तब्बल 48 धावेंचं आव्हान आहे टीम ई स्टार कोसले संघापुढे. पुढील पुढील चेंडू आयुष. दरम्यान यावेळेस ओव्हर कव्हर्स फटका दमदार आहे. एका टप्प्यावर चेंडू सीमारेषेच्या दिशेने दाखल होत आहे. दरम्यान तिथे क्षेत्ररक्षक आलेत. अडवण्यात देखील यश आलंय. दरम्यान पाहता पाहता 2 धावा पूर्ण. 2च्या मदतीने टीम ई स्टार कोसले संघाचं धावपळक जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावर. नक्कीच आमदार चषक अमोल दादा कतोरे, संजय दादा दुर्गे आणि बाबू काळे यांच्या माध्यमातून संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या भेटीला आलीच. पाहता पाहता आजचा हा पहिला दिवस, 5वं पर्व, दुसरा सामना. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू. फटका तर दमदार आहे. त्याला केलंय पार्किंग. प्लॉट मध्ये पार्क. 6 धावा. षटकार. सुरुवातीपासून आपण जर पाहिलं तर अग्रेसिव्ह बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते टीम ई स्टार कोसले संघाकडून. जगदीश असतील, मग कृष्णा असतील. यावेळेस सुंदर असा फटका. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दरम्यान एक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीम कोसले संघाची धावपळक जाऊन पोहोचेल 9 बिनबाद 10 या आकड्यावर. अमोल दादा कतोरे, संजय दादा दुर्गे व बाबू खाडे यांच्या संकल्पनेतून आमदार चषक आपल्याला भेटीला आले. पहिल्या दिवसातील दुसरा सामना. एका बाजूला टीम ई स्टार कोसले आणि त्यांच्या विपक्ष आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. एक मुरबाड तालुक्यातील संघ, एक कल्याण तालुक्यातील संघ. दोन्ही संघांचा विचार केला तर मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू आयुष. यावेळेस हलक्या हाताने बॅकफुटवर गेले. कट केलाय. एका टप्पा, दुसरा टप्पा. 1 बाउन्स, 2 बाउन्स, इन टू द फेस. 4 धावा. चौकार. चौकाराच्या मदतीने टीम ई स्टार कोसले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. एका षटकाच्या अंती टीम ई स्टार कोसले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 15 या आकड्यावर. एका षटकाचा दुसऱ्या डावामध्ये विचार केला. एका षटकाचा खेळ झाला समाप्त, जिथे फलंदाजी करत असताना टीम कोसले संघाने धावसंख्या बनवलेत बिनबाद 15 या आकड्यावर. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर झालेत सुहास केंबारी. यावेळेस सुंदर असा फटका. नो लुक शॉट. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने दाखल होतोय. 4 धावा. चौकार. प्रत्येक फटक्यावर, प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा आहे. दोनही फलंदाज प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न यशस्वी आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाच्या सुरुवातीला अर्थात पहिल्याच चेंडूवर सुहास यांच्यावर आक्रमण चढवलंय. पहिल्याच चेंडूवर 4 धावा. 4च्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 19 या आकड्यावर. पुढील चेंडू सुहास केंबारी टू कृष्णा. दरम्यान पुढे सरसावले पदर लावली, त्याचा चांगला उपयोग. डीप प्रदेश प्रोटेक्शन आहे
एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. जेवढे मित्र जेवढे मोठे फटके देखील महत्वाचे, त्याचप्रमाणे सिंगल डबल देखील महत्वाचे प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू सुहास, यावेळेस हलक्या हाताने कट केलाय. सो 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठपुरावा करते, चेंडूने मारले मुसंडी, चेंडू झालाय फरार. 4 धावा, चौकार. तीन चेंडू हाताळलेत आतापर्यंत गोलंदाज सुहास केंबारी यांनी. 2 चौकार त्यांच्या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, एक सिंगल. यावेळेस सुंदर असा फटका इनफिल्डला क्लिअर केला, चेंडू आउटफिल्ड मध्ये दाखल झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात ई स्टार कोसले संघाचे 2 फलंदाज, मग कृष्णा असतील आणि त्यांच्या सोबतीला जगदीश. धावसंख्या 25. यावेळेस मोठा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक खाली येत आहेत आणि झेल झालाय ड्रॉप. दरम्यान तिथे 2 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळतील. झेलची संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजांनी, परंतु चेंडू पर्यंत पोहोचले नाही. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. शेवटचा चेंडू या षटकातील. नक्कीच या 2 षटकामध्ये मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस सन्मान दिलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायामध्ये अडवला चेंडू गोलंदाज सुहास केंबारी यांनी. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने 2 षटकाच्या अंती टीम ई स्टार कोसले संघाची धावपळक जाऊन पोहोचलंय 28 या आकड्यावर. पुढील 3 षटकांचा विचार केला, 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता टीम ई स्टार कोसले संघाला. आपटी संघ आपल्याला रिक्वेस्ट असेल की नाणेफेकी आपण जिंकलेले, आपला जो निर्णय असेल तो लवकरात लवकर कळवायचा आहे. अठरा चेंडू 21 धावांची आवश्यकता टीम ई स्टार कोसले संघाला. त्याचप्रमाणे धावा रोखाव्या लागतील 18 चेंडू मध्ये 21 त्या आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाला. अहमदाबाद चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन. पहिल्या दिवसामध्ये दुसरा सामना ई स्टार कोसले त्यांच्या विपक्ष. धन्यवाद. आपटे संघ नाणेफेकी जिंकली आणि प्रथम गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय टीम आपटी क्रिकेट संघाने. 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता टीम ई स्टार कोसले संघाला. त्याचप्रमाणे 18 चेंडू मध्ये तब्बल 21 धावा रोखाव्या लागतील टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाला. गोलंदाजीसाठी मैदानात गोलंदाजी ट्रॅकवर झालेत प्रतीक. नक्कीच विचार केला तर हा देखील चांगल्या शैलीचा गोलंदाज. यावेळेस फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पकडला जातोय. फलंदाज कृष्णा बॅक टू द पवेलियन. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर एक विकेट तिथे पाहायला मिळाली नव्हती. तब्बल प्रतीक आले तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा त्यांनी आपल्या गळाला लावला. कृष्णा यांना माघारी परतवून लावलाय. पहिल्या चेंडूवर विचार केला तर प्रतीक यांना एक
मोठी विकेट पाहायला मिळते. 17 चेंडू 21 धावा असं इक्वेशन मैदानात आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा गेले. कृष्णाची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल झाले त्यावेळेस यशवंत. यावेळेस सुंदर असा फटका दरम्यान क्षेत्ररक्षक येत आहेत खाली. अजून एक झेल तिथे कॅरी केला जातोय. 1 डाऊन. यशवंत बॅक टू द डग आउट. ज्या पहिल्या 2 षटकामध्ये धावा आणि धावा बनवल्या जात होत्या त्यानंतर या षटकामध्ये त्या धावांवर लगाम लावतायत गोलंदाज प्रतीक. सलग 2 चेंडूवर 2 विकेट्स त्यांनी मिळवून दिल्यात आपल्या संघासाठी. 2 चेंडूवर 2 विकेट्स त्याला मिळाल्या. ऑन हॅट्रिक प्रतीक असतील. त्याचप्रमाणे मैदानात यावेळेस दाखल झालेत महेंद्र. नक्कीच इथून पुढे विचार केला तर जगदीश आणि महेंद्र यांना एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. 16 चेंडू 21 धावांची आवश्यकता टीम ई स्टार कोसले संघाला. प्रतीक ऑन हॅट्रिक. यावेळेस स्विंग अँड मिस. नक्कीच सुंदर असा चेंडू प्रतीक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. टप्पा देखील तेवढाच चांगला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेंडू आला निर्धाव. या षटकाचा विचार केला 3 चेंडूमध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही. 2 विकेट त्याने मिळवून दिल्यात. यावेळेस आगळा वेगळा प्रयत्न रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो प्रयत्न देखील अयशस्वी ठरतोय. चेंडू येतो निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी प्रतीक यांच्या माध्यमातून कुठेतरी कमबॅक आपल्या संघाला करून देत असताना प्रतीक 4 चेंडू हाताळलेत. एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. उर्वरित 2 चेंडू या षटकातील शिल्लक. प्रतीक यावेळेस सुंदर असा फटका दरम्यान क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधून. एक सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सुंदर अशी गोलंदाजी प्रतीक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. आता प्रतीक यांनी 2 विकेट्स महत्वाच्या विकेट्स त्यांनी आपल्या संघाला मिळवून दिल्या. शेवटचा चेंडू या षटकातील प्रतीक. यावेळेस एक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळाली. अगदी विचार केला तर सुंदर असं षटक प्रतीक यांचं.
हॅलो. दोन्ही टीम्स लक्षात घ्या. आज पर पॅम्पलेटवर आपण कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग लिहिलेलं आहे. तर थांबवा जरा. तर टेंबरे संघ एकतर पहिला एक धावेची आपल्याला पेनल्टी आयोजकांकडून दिली जाते. आयोजकांकडून एका धावेची पेनल्टी आहे आणि पुढचं जे इक्वेशन आहे ते आमचे समालोचक सांगतील. इथून पुढे समीकरण पाहिलं तर 12 चेंडू आणि 17 धावेंची आवश्यकता. टीम ई स्टार कोसले संघाला एक पेनल्टी एक धावेची तिथे आपल्याला पाहायला मिळाली. विचार केला तर चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम कंपल्सरी असतील, त्यामुळे 11 खेळाडू 12 खेळाडू ऍडजस्ट केला असेल, परंतु 11 खेळाडूंचा ड्रेस कोड हा सेम पाहिजे. यावेळेस हलक्या हाताने सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत 3-3 अडवण्यासाठी. दरम्यान तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतं ई स्टार कोसले संघाचं. 34 या आकड्यावर. इक्वेशन पाहिलं तर 11 चेंडू 15 धावांची आवश्यकता टीम ई स्टार कोसले संघाला. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी मागच्या षटकामध्ये आपण पाहिली प्रतीक यांची. यावेळेस नो आधीच महामारी त्यामध्ये उसना शेजारी अशी परिस्थिती यावेळेस आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघासाठी. नो चेंडू आलेला आहे. नक्कीच नो आला. पुढील चेंडू असेल उघडे डोला पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच संधी निर्माण झाली फलंदाजासाठी. यावेळेस संधीचं केलंय सोनं. चेंडूला भिडकावून दिलाय सीमा रेखा पार. 6 धावा षटकार. सुंदर असा फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. फ्री चेंडू होता, त्याचा पुरेपूर उपयोग केलाय फलंदाज महेंद्र यांनी. समीकरण पाहिलं 10 चेंडू 8 धावेंची आवश्यकता टीम ई स्टार कोसले संघासाठी. आमदार चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन याची देही याची डोळा. पाहुयात आज हा टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. 10 चेंडू 8 धावेंची आवश्यकता टीम ई स्टार कोसले संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर तयार झालेत गोलंदाज स्वप्नील. 10 चेंडू 8 धावेंची आवश्यकता टीम ई स्टार कोसले संघाला. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू, त्याला एक पुन्हा एकदा केलंय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावा षटकार.
षटकाराला षटकाराच्या मदतीने टीम कोसले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या आकड्यावर. 9 चेंडू शिल्लक आणि धावा बनवायच्यात फक्त आणि फक्त 2. टीम इष्टा कोसले संघाला नक्कीच विचार केला तर सुंदर अशी फलंदाजी. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू त्यावर पुल केलाय, चेंडूला भिडकावून दिलाय, सीमा रेखा पार, षटकार. टीम ई स्टार कोसले MD स्पोर्ट्स अर्थात आमचे MD यांच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. माहीला विशेषतः शुभेच्छा आल्यात MD कडून. सुनीलजी दळवी यांच्या शुभेच्छा आहेत आणि नो डाऊट माही इज अ मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा महेंद्र गोतारणे मॅन ऑफ द मॅच आहे. हॅलो काय पॉवर बँक नसेल बरोबर लागली. असा सामना जिंकलाय टीम ई स्टार कोसले संघाने. या